नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर पुणे अंगणवाडी पदभरती 2026 याच्या विषयीचं महत्त्वाचा अपडेट घेऊन तुमच्यासाठी पुन्हा आलोय बघा। काय सांगितलं जातं बघा, तर पुणे अंगणवाडी पदभरती 2026 यामध्ये कोणत्या ठिकाणी असणार आहेत, किती जागांसाठी पदभरती होणार आहे आणि त्याचबरोबर परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे किंवा परीक्षा असणार आहेत किंवा नाहीत याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर खास कंबाईन ग्रुप सी म्हणजेच काय सांगितलं जाते बघा, एमपीएससी मार्फत घेतली जाणारी जी काही संयुक्त गट कप याबाबतची जी काही पदभरती होणार आहे आगामी काही दिवसांमध्ये, तर त्याबाबतची तलाठी पदभरतीची आपण एमपीएससी नुसार नवीन एक फास्ट ट्रॅक बॅच नुकतीच चालू करतोय। यामध्ये बघा प्रामुख्याने तलाठी असेल, त्याचबरोबर काय सांगितलं जातं तर लिपिक, त्याचबरोबर कर सहाय्यक आणि त्याचबरोबर इतर काही जी काही गट क पद असणार आहेत यांचा समावेश असणार आहे। आता ही जवळपास किती पदांच्या साठीची ऍडव्हर्टाइज असणार आहे तर 500 समथिंग काहीतरी पदांच्या साठीची ऍडव्हर्टाइज असणार आहे। त्यापैकी तलाठी पदभरती ही 1539 पदांच्या साठीची होणार आहे। मग ह्या पदभरतीमध्ये जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल किंवा या बॅचेस मध्ये जर का तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल, जॉईनिंग करायचं असेल, तर 999 रुपयांच्या साठी तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ही बॅच जॉईनिंग करू शकताय। 999 रुपयांमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा संपूर्ण प्रीचे जे काही सब्जेक्ट असणार आहेत, त्याचबरोबर मेन्सचे जे काही सब्जेक्ट आहेत हे संपूर्णतः तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टीच केले जाणार आहेत, जसे की मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यघटना असेल, त्याचबरोबर गणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान आणि चालू घडामोडीचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पीवायक्यू किंवा त्याचबरोबर लेक्चर सुद्धा अवेलेबल होणार आहेत। त्यामुळं मोस्ट ऑफ ऑल सगळ्यांनी भरपूर जणांनी काय करायचे असणार, ही बॅच जॉईनिंग करायची असणार आहे। आणि जर का या बॅच मध्ये तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट हवा असेल तर KUL बघा काय सांगायचं तुम्हाला, या ठिकाणी KUL 10 असं सांगायचं असणार आहे। ओके, आणि मग तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे तर बॅच मध्ये डिस्काउंट जारी होणार आहे। ओके, चला आपण पुढची जी काय माहिती ही माहिती बघूया। अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस बघा पुणे जिल्ह्यामध्ये या पुणे जिल्हा परिषद अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना ICDS मार्फत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे। ही भरती सखी सहेली ऑनलाईन पोर्टल या माध्यमातून राबवली जात आहे। तालुक्यानुसार इंदापूर, हवेली इत्यादी रिक्त जागांचे वेगवेगळे वेळापत्रक असून काही भागांचे ऑनलाईन अर्ज व प्रकल्पांची थेट ऑफलाईन व ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे। यामध्ये बघा पदांची नावे कोणती असणार तर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस याबाबत ही पदभरती केली जाणार आहे। शैक्षणिक पात्रता सेविका पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि मदतनीस या पदासाठी 10वी ते 12वी उत्तीर्ण असेल तरी सुद्धा चालेल। यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 किंवा 35 वर्षापर्यंत सांगण्यात आल्यास अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही काय करू शकताय तर लवकरात लवकर अर्ज जारी करू शकताय। पुणे परिमंडळ आणि पुणे शहर परिसर यामध्ये बघा पुणे जिल्ह्यात सर्व मुख्य एकात्मिक बाल विकास सेवा ICDS प्रकल्पाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। यामध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील सर्व तालुक्यांसाठी ही पदभरती होणार आहे। यापैकी पहिला जो काही विभाग असणार आहे पुणे परिमंडळ म्हणजेच पुणे शहर आणि आजूबाजूचा परिसर, यामध्ये बघा पुणे शहरामध्ये नागरी प्रकल्प जसे की कसबा पेठ, भवानी पेठ, येरवडा जेल, ओके, त्याचबरोबर धनकवडी परिसरातील नागरी प्रकल्पांमध्ये काय असणार जागा रिक्त आहेत। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड मध्ये पिंपरी आणि चिंचवड, त्याचबरोबर भोसरी परिसरामध्ये सुद्धा एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय हडपसर व कोंढवा, हडपसर आणि कोंढवा भागामध्ये सुद्धा स्थानिक विभागामध्ये याबाबतच्या काय असणार आहेत तर जागा रिक्त असणार आहेत। पुणे ग्रामीण आणि सर्व तालुके जसे की पुणे ग्रामीण मधील खालील तालुक्यांचा समावेश आहे। उत्तर पुणे, जुन्नर, आंबेगाव, खेड म्हणजेच राजगुरुनगर असेल आणि शिरूर, पश्चिम पुणे, मावळ, वडगाव, मुळशी, पौड आणि वेल्हे, त्याचबरोबर दक्षिण व पूर्व पुणे, हवेली, पुरंदर, सासवड, भोर, बारामती, इंदापूर आणि दौंड इत्यादी ठिकाणी ही पदभरती होणार आहे। त्यामुळे सर्वांनी सतर्क राहायचंय। लेखी परीक्षेबाबत या ठिकाणी कोणत्याही बाबतची काय नाही आहे तर तडजोड नाही आहे, म्हणजेच कोणत्याच बाबत किंवा कोणत्याही ठिकाणी अंगणवाडी ही जी काही केली जाणारी पदभरती आहे ही डायरेक्ट तुमच्या 10वी 12वीच्या मार्क लिस्टवरती काय असणार आहे तर केली जाणार आहे किंवा तुमचं जे काय हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे याच्यानुसार पदभरती केली जाणार आहे। कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा या ठिकाणी असणार नाही, म्हणजेच ही कंत्राटी स्वरूपाची असणार पदभरती आहे। या भरतीसाठी एकूण 100 गुणांचा पॅटर्न ठरवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये
दोन प्रकारे काय असणार तर हे मार्किंग सिस्टीम असणार आहे. तुमच्या विविध शैक्षणिक आणि संगणक पात्रतेच्या आधारे 80 गुण दिले जाणार आहेत. कोणत्याही प्रकारचे, आणखीन एकदा सांगतोय, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी लेखी परीक्षा होणार नाही. 12वी HSC गुण मूळ शैक्षणिक पात्रतेच्या टक्केवारीनुसार गुण दिले जाणार आहेत. उच्च शिक्षण पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झाले असल्यास अतिरिक्त गुण मिळणार आहेत. व्यावसायिक पदवी का डीएड असेल किंवा बीएड असल्यास त्याचे अतिरिक्त गुण जोडले जातील. संगणक ज्ञान असेल तर त्याचे सुद्धा अतिरिक्त गुण जोडले जातील. अतिरिक्त सामाजिक व अनुभव यासाठी 20 गुण तुम्हाला राखीव ठेवण्यात आले आहेत. विशेष सवलती अनुभवाच्या आधारे हे 20 गुण विभागले जाणार आहेत. विधवा किंवा अनाथ महिला यानुसार शासन नियमानुसार विशेष प्राधान्य आणि अतिरिक्त गुण असेल. कार्य अनुभव, पूर्वी जर का अंगणवाडी मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून काम केला असेल, 2 वर्षांचा कामाचा अनुभव असेल, तर यांना सुद्धा हे 20 गुण दिले जाणार आहेत. ओके, तर लवकरात लवकर आपल्या आजूबाजूच्या गावांची चाचपणी करा आणि लवकरात लवकर याबाबतची माहिती मिळवून काय करायची असणार आहे तुम्हाला, हे फॉर्म ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरता येणार आहेत. ओके, तर लवकरात लवकर हे फॉर्म भरून टाका. आपल्या डबल ओ अकॅडमीच्या या 999 रुपयाची जी काही बॅच आहे ही सुद्धा लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या. कारण वेळ कमी असणार आहे आणि त्याचबरोबर अभ्यासाचा लोड जास्त असणार आहे. तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचा लोड घ्यायचा नसेल तर आजच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.